श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आजचा हा दिवस आपल्या प्रत्येक स्वामी भक्तांसाठी खूपच सुखाचा, आनंदाचा, उत्साहाचा हा सण आहे. जितके शब्द बोलचाल तितके शब्द कमीच आहेत. इतका हा उत्साहाचा आजचा दिवस म्हणजे आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन आहे आज. तर मग छान अशी प्रत्येकजण ताई सजावटीच्या तयारीला लागलेलीच आहे, स्वामींच्या सेवेच्या तयारीला लागलेली आहे. त्याचबरोबर स्वामींच्या आवडता नैवेद्यसुद्धा बनवण्याच्या तयारीला प्रत्येक ताई दादाही लागलेलेच आहेत. आता बघा, तुम्ही व्हिडिओच्या कालच्या व्हिडिओमध्ये तर पाहिलं होतं की काल स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे म्हणून आम्ही सर्वजण अक्कलकोटला गेलो होतो. तर बघा, आम्ही पाडव्या दिवशी संध्याकाळीच निघालो, 10-11 वाजता निघालो होतो आणि पहाटे 3-3:30च्या दरम्यान आम्ही गाणगापूरमध्ये पोहोचलो. मस्तपैकी दर्शन झालं, छान झालं. स्वामी महाराजांच्याही दरबारात छानपैकी दर्शन झालं. अक्कलकोटमध्ये पण आम्ही 8-9च्या दरम्यान अक्कलकोटमध्ये पण आम्ही पोहोचलो होतो. स्वामी महाराजांच्या दरबारात खूप प्रसन्न वाटत होतं. तिथली सजावट, तिथली सर्व काही पाहून इतकं मन प्रसन्न झालं का नाही, असं वाटत होतं की तिथं खूप वेळ बसावं, स्वामी महाराजांची सेवा करावी. पण थोडा वेळ बसून स्वामी महाराजांचं नामस्मरण केलं आणि मग लगेच दर्शन सर्व काही झालं की आम्ही तिथून निघालो. मग घरी आल्यानंतर मग आम्ही घरी दुपारी लवकरच आलो, 3-3:30च्या दरम्यान आलो. मग नंतर स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे, आपण स्वामी महाराजांच्या प्रकट दिनासाठी अक्कलकोटला जाऊन आलो. मग घरचे देवघरातील देव ते तसेच कसे ठेवायचे म्हणून लगेच मी काय केलं, सर्व काही साफसफाई केली आणि नंतर देवपूजा करायला सुरुवात केली. छानपैकी देवपूजा केली, स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केला, नंतर स्वामी महाराजांची छानपैकी अशी सजावट केली. बघा, आता उशीर खूप झालेला होता, पण जाऊ म्हणलं, संध्याकाळची आरती स्वामी महाराजांची होती आणि आज प्रकट दिना दिवशी स्वामी महाराजांना तसंच कसं ठेवायचं मनच होत नव्हतं. त्याच्यामुळे लगेच सर्व काही आवरलं, काम सर्व झाडून घेतलं, पसारा आवरला आणि लगेच स्वामी महाराजांच्या पूजेसाठी लागले. आता बघा, हा जो हार आहे तर तो मला स्वामी महाराजांच्या दरबारातून मिळालेला हार आहे. ज्यावेळेस मी तिथं पाया पडण्यासाठी स्वामी महाराजांसमोर गेले त्यावेळेस तिथल्या पुजाऱ्यांनी एक म्हणजे असं जेवढ्या हातात बसेल तेवढी अशी त्यांनी मला हार हातात दिली. तर बघा, हा छोटासा एक हार मला आला होता त्याच्यामध्ये आणि दुसरा होता तो मोठा एक हार आलेला होता. अशी 2 मस्तपैकी स्वामींच्या चरणावरची हार त्या पुजाऱ्यांनी मला दिली. त्याचबरोबर 2 बेसनाची लाडू ही त्यामध्ये होते, अष्टगंध होता, त्याचबरोबर 2 धागे होते, एक श्रीफळ होतं. तर चला म्हणलं, स्वामी महाराजांचा प्रसाद आपल्याला मिळाला. अक्कलकोट स्वामी महाराजांच्या दरबारातला प्रकट दिना दिवशी स्वामी महाराजांचा हा प्रसाद आपल्याला मिळाला. आपण स्वामी महाराजांच्या दरबारात जाऊन श्रीफळ, उदबत्ती, फूल, स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू आपण स्वामी महाराजांना द्यायचे असतात, तर ते पण आम्ही दिले. माझ्या मोठ्या ताईंनी स्वामी महाराजांसाठी खूप आवडीने बेसनाचे लाडू बनवले होते. स्वामी महाराजांच्या दरबारात आम्ही बेसनाचे लाडू घेऊन गेलो. स्वामी महाराजांना प्रसाद तिथं आम्ही दिला, पण पुजाऱ्यांनी तो तिथं आमचा पोहोच केला. स्वामी महाराजांना दावून नंतर आम्हाला दिला. पण स्वामी महाराजांची इच्छा असेल, आपण स्वामी महाराजांना त्या दिवशी ती भेटवस्तू द्यायची, तर स्वामी महाराजांनी ती मला दिली आणि आनंद खूप झाला की स्वामी महाराजांच्या चरणावरची फुलं माझ्याकडे आली, माझ्या घरी आले, श्रीफळ आलं, उदबत्ती आली, सर्व काही त्या पुजाऱ्यांनी हातामध्ये दिलं. चला मग, स्वामी महाराजांचा प्रसादच काय करावं असं बऱ्याच वेळेस वाटत होतं, ह्याचं काय करावं नेमकं. मग मी स्वामी महाराजांची पूजा केली, स्वामी महाराजांच्या मूर्तीला तो हार घातला, स्वामी महाराजांची छानपैकी सजावट केली. नंतर स्वामी महाराजांचा पाण्याने अभिषेक केला आणि स्वच्छ पाण्याने अभिषेक केला, कारण दूध होतं पण दूध हे तापलेलं होतं. मग गरम तापलेलं त्याने अभिषेक घालायचा नसतो, त्याच्यामुळे मी मग स्वच्छ पाण्याने अभिषेक केला. असं तर प्रत्येक गुरुवारी मी पंचामृतानेच घालत असते. नंतर दत्त महाराजांच्या मूर्तीवर छानपैकी अभिषेक केला. ज्यावेळेस अभिषेक केला, सर्व काही पूजा झाली, त्यावेळेसच माझं मन एकदम शांत झालं. नाहीतर अशी एक उणीव वाटत होती की
स्वामी महाराज तसेच राहिले, आज प्रकट दिन स्वामी महाराज तसेच राहिले. पण उत्साह इतका होता, आनंद इतका होता की त्या दिवशी अक्कलकोटला जाण्याचा योग आला आणि अक्कलकोटला स्वामी महाराजांचं, दत्त महाराजांचं दर्शन मिळालं. हा पण आनंद खूप मोठा होता. मग ज्या मस्तपैकी इकडे पूजा केली स्वामी महाराजांना. बघा, हे स्वामी महाराजांचा जो हार घातलेला आहे, तर तो स्वामी महाराजांच्या अक्कलकोटमधल्या दरबारातून हा हार आलेला आहे. हे गुलाबाचं फूल, हे पांढरं फूल, म्हणजे मी एकही फूल घरचं घेतलं नाही. बघा, हे जे इकडे शेवंतीचे फुलं आहेत, हे शेवंतीचे जे फुलं आहेत ती घरचेच झाडाची, म्हणजे जास्वंदाची जी फुलं आहेत लाल रंगाची, ती फक्त घरच्या झाडाची आहेत. बाकी हे खालचा हार, हे गुलाब, हे सगळं काही स्वामी महाराजांच्या दरबारातलं आलेलं आहे. आणि मेन म्हणजे हा खूप छान म्हणजे प्रसंग घडला. स्वामी महाराजांसाठी मी हे पेढे घेतले होते. त्या पेढ्यासोबतच हा लाडू पण तिथं प्रसाद म्हणून भेटला होता. पण ही जी 2 बेसनाची लाडू आहेत, तर ती स्वामी महाराजांच्या दरबारातून मला मिळालेली होती प्रसाद म्हणून. म्हणजे या हारासोबत, ह्या सर्व साहित्यासोबत ते प्रसाद होता. आणि हे बेसनाचे लाडू माझ्या ताईंनी बनवले, खूप आवडीने स्वामी महाराजांसाठी तिने बनवलेले होते. आणि हे त्या पुजाऱ्याने तिथं दिलेले होते. आणि त्याचबरोबर बघा, हे श्रीफळ आणि हा जो धागा आहे, तो धागा, हा प्रसाद, हे फूल, ते सर्व काही अक्कलकोटच्या स्वामी महाराजांच्या दरबारातूनच मला मिळालं. बघा, एक वेगळाच आनंद होतो की आपल्याला खूप काही मोठं काही वस्तू हवी नसते, पण जे काही स्वामी महाराजांच्या दरबारातून आपल्याला मिळालेलं आहे, मग ती किती छोटी वस्तू असो किंवा मोठी वस्तू असो, त्याचा आनंद हा वेगळाच असतो की आपल्याला स्वामी महाराजांच्या दरबारातून ती वस्तू मिळालेली आहे किंवा ते साहित्य मिळालेलं आहे. तर खूप म्हणजे खूप छान असं प्रसन्न आणि आनंदमय असं वातावरण होतं. आणि स्वामी महाराजांचं दर्शनही खूप खूप म्हणजे खूप छान प्रकारे घडलं. बघा, खूप वर्ष, म्हणजे बऱ्याच वर्षी प्रत्येक स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या वेळेस वाटायचं की खरंच किती नशीबवान ती लोक की त्यांना स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी अक्कलकोटला जायला मिळतं, त्यांना अक्कलकोटला स्वामी महाराजांचं दर्शन मिळतं. किती नशीबवान लोक ती, असं मला वाटायचं इतरांना पाहून. पण ह्यावेळेस स्वामी महाराजांनी प्रत्यक्ष तो योग माझ्यासाठी आणला होता. आणि मी पण अक्कलकोटला स्वामी महाराजांच्या दरबारात स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी गेले. तर खरं खूप गर्दी तर खूप होती, पण ज्यावेळेस आम्ही गेलो होतो त्यावेळेस गर्दी थोडीशी कमी झाली होती आणि पटकन आम्हाला दर्शन मिळालं. प्रत्येक वेळेस एवढ्या लवकर दर्शन मिळत नाही, तेवढ्या लवकर स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी दर्शनही छान झालं, मस्तपैकी सर्व काही झालं. आणि अशा प्रकारे स्वामी महाराजांचं दर्शन मस्त प्रकारे झालं. आणि घरी आल्यानंतरही अशा प्रकारे स्वामी महाराजांची इकडं पूजा केली, देवपूजा केली. नंतर मी घरी आल्यानंतर मस्तपैकी, कारण घरी कोणी नसल्यामुळे, आम्ही सगळेच गेल्यामुळे घरी देवपूजा पण करायला म्हणजे रात्री गेल्यानंतर देवपूजा कोण करणार. मग नंतर आल्यानंतर मी अशा प्रकारे देवपूजा केली, स्वामी महाराजांचा अभिषेक केला, छानपैकी स्वामी महाराजांची आरती केली, सर्व काही आरत्या म्हणून नंतर सेवा केली. 21 अध्याय वाचणं होत नव्हतं, वेळ नव्हता जास्त, लगेच स्वयंपाक करायचा होता. मग एवढ्या काही गडबडीत वाचण्यापेक्षा काय केलं, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची केली आणि 3 अध्याय वाचले आणि एक वेळेस तारक मंत्र म्हणला आणि गणपतीची सेवा केली. गणपतीची सेवा माझी चालू आहे, ती सेवा केली. अशा प्रकारे आजची स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशीची अशा प्रकारे सेवा झाली. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. चला, भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.